Whether you have studied, I think this all things you have studied in it's your 12th standard. Okay. So we have to start the basically gates. Okay. So which are the basic gates? Can you tell me which are the basic gates in our digital electronics? Basic gates कोणते कोणते आहेत? And or not. And or not. Correct. Basic gates are nothing but the and, or, and nots. Okay, or you can say not gate. And which are the universal gate? Can you say that? Which are the universal gate? Correct. NAND and NOR are the universal gates. Okay. So see, this is first gate that we are going to study is nothing but the AND gate. So what is AND gate? It is the symbol of AND gate. सगळ्यांनी symbol लक्षात राहू द्या. आता सगळ्यांना तर माहितीच आहे symbol कसा आहे AND gate चा. Okay. This is the truth table. This is very important and this is your algebraic function or त्यालाच तुम्ही काय म्हणताय equation of that particular gate. So what is the equation? बघा इथं output काय आहे? Output is nothing but tx and which are the two inputs? A and B. So what is its output equation? You can say A dot B or you can say A into B. Meaning is same. Okay, if we are taking two inputs A, B, and is there any what I can say addition or subtraction in between these two, and then we can say that these two inputs are given to the AND gate. Okay, so what is its equation? Equation काय AND gate sir? A into B. कळलं का सगळ्यांना? आता the most important point is that it's a truth table. Okay. आता ह्या जो ट्रूथ टेबल बघा सगळ्यांनी इथे कन्सिडर करा ट्रूथ टेबल्स. पहिल्यांदा A इनपुट घेतलेला आहे त्याच्यानंतर B इनपुट घेतलेला आहे. ओके. आता लक्षात घ्या ज्या वेळेस दोन इनपुट असतील तुमचे त्यावेळेस किती कॉम्बिनेशन्स तयार होतील? बघा हा प्रश्न भरपूर वेळा एमसीक्यू ला विचारतात. ज्या वेळेस तुमचे इनपुट दोन असतील त्यावेळेस तुमचे डिफरंट किती किती कॉम्बिनेशन्स तयार होतील? लक्षात ठेवा. कसं फाइंड आउट करायचं? 2 raised to इनपुट. 2 raised to इनपुट म्हणजे जर सपोज माझे दोन इनपुट असतील 2 raised to 2 केलं तर माझे किती कॉम्बिनेशन्स तयार होतात? 4. सो हिअर 4 कॉम्बिनेशन्स दे हॅव गिवन. जर माझ्याकडे 3 इनपुट असतील तर किती? 2 raised to 3 म्हणजे किती कॉम्बिनेशन्स होतील? 8. हे लक्षात राहू द्या. हे बऱ्याचशा वेळा एमसीक्यू ला विचारतात. जर 3 इनपुट असतील तर कॉम्बिनेशन किती होतील? 4 इनपुट. ओके. आता काय ह्या ह्याच्यामध्ये काय आहे? व्हॉट इज डिफरन्स हिअर इन दिस ट्रूथ टेबल? बघा दिस 0 इज कन्सिडर्ड ऍज दी लो अँड 1 इज कन्सिडर्ड ऍज दी हाय. तर काय सांगू शकता? इन दी अँड गेट when both inputs are high at that time your output is high, otherwise your output is low. कळले का सगळ्यांना? When both inputs of the AND gate are high at that time your output is high, otherwise your output is low. कळलेलं सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? हा ट्रूथ टेबल लक्षात राहील का तुमच्या? कॉम्बिनेशन्स बघा 0 0 आउटपुट काय येणार आहे? 0 0 1 0 1 0 0 and whenever both inputs are high 1 1 that time your output will be 1. म्हणजे जर तुमच्याकडे दोन इनपुट्स दिलेले असतील 0 आणि 1 आणि ते जर AND गेट थ्रू कनेक्ट केलेले असतील तर त्याचा आउटपुट काय येणार आहे? 0. सपोज ह्याला 1 आणि 1 दिलं A आणि B ला आणि ते AND गेटला कनेक्ट केले आहेत तर त्याचं फायनल आउटपुट काय येणार आहे? दॅट विल बी 1. कळलेलं आहे का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस? नाउ which is our second gate? Our second gate is OR gate. बघा OR गेटचा सिम्बॉल लक्षात राहू द्या. बऱ्याचशा स्टुडंटला OR आणि AND मध्ये कन्फ्युजन आहे. OR गेटचा सिम्बॉल कसा आहे? हा असा थोडा कर्व शेप आहे आणि हा लाईक दिस वन. दिस इज द सिम्बॉल ऑफ OR गेट. आणि AND गेटचा कसा आहे? सिंपल फक्त अशी स्ट्रेट लाईन आणि हाफ सर्कल काढायचा इथं. दिस इज युअर AND गेट.
कळले का सगळ्यांना? सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दिस ऑर गेट? सी, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दिस ऑर गेट? The output is X and your input is A and B. So what is your equation? A plus B. Whenever this plus sign is there, it indicates that these two inputs are connected to the OR gate. आणि जर डॉट असेल किंवा त्याच्यामध्ये कुठलं साइन नसेल तर तुम्ही काय सांगणार आहे ते कुठल्या इनपुटला कनेक्टेड आहे? अँड गेटला. बरोबर आहे. आता किती इनपुट्स आहेत? 2. कॉम्बिनेशन्स ऑब्विसली किती? 4. कुठली? 0 0 0 1 1 0 1 1. आता ह्याच्यात तुम्ही काय सांगू शकता बघा? ह्याच्यात बघा, whenever one of the inputs from given to input is high, then your output is high, otherwise it is low. काय सांगू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये? ऑर गेट मध्ये दिलेल्या 2 इनपुट पैकी कुठलंही एक इनपुट जर हाय असेल तर तुमचं आउटपुट काय येते? हाय येते, अदरवाइज लो. मग ह्याचा अर्थ असा आहे का दोन्ही पण आउटपुट हाय असतील तर तुमचं आउटपुट लो येते? नाही, दोन्ही पण हाय असतील तरी पण तुमचं आउटपुट काय येते? हायच येते. म्हणजे ह्या 2 इनपुट मधला कुठला जरी एक इनपुट 1 असला किंवा दोन्ही इनपुट 1 असले तरी तुमचं आउटपुट काय येते? हाय, अदरवाइज तुमचं आउटपुट लो. किंवा ह्याच्या कॉन्व्हर्स काय सांगू शकता? ज्या वेळेस ऑर गेट मध्ये दोन्हीही इनपुट लो असतील तर तुमचं आउटपुट काय येते? लो, अदरवाइज तुमचं आउटपुट काय येते? हाय. कळले का सगळ्यांना? हे माहित पाहिजे, हे एमसीक्यू मध्ये विचारतायत. हा टेबल तर माहितच पाहिजे. पण आपण जे एक्सप्लेनेशन देतोय, व्हॉट एव्हर एक्सप्लेनेशन वी आर डुईंग, ओके, व्हॉट एव्हर द एक्सप्लेनेशन वी आर गिव्हिंग, दॅट इज वेल नोन टू अस. हे आपल्याला काय पाहिजे? माहित पाहिजे. कळले का सगळ्यांना? ऑर गेट म्हणजे 0 0 असेल तर 0, अदरवाइज तुमचा आउटपुट काय आहे? 1. एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes, sir. ओके. नाउ माय नेक्स्ट गेट इज, हे जे ट्रूथ टेबल पार्ट पाहिजे बरं का सगळ्यांचे, हे जे गेट्स आहेत ते जे ट्रूथ टेबल सगळ्यांचे पार्ट पाहिजेत. ह्याला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड एज द ट्रूथ टेबल ऑफ दॅट पर्टिक्युलर गेट. दिस इज कॉल्ड एज द ट्रूथ टेबल ऑफ दॅट पर्टिक्युलर गेट. ओके. त्याच्यानंतर थर्ड गेट इज व्हॉट? अवर थर्ड गेट इज नॉट गेट. नॉट गेट, नॉट गेटलाच तुम्ही त्या गेटला, नॉट गेटलाच दुसरं नाव काय आहे? दिस इज कॉल्ड एज इन्व्हर्टर गेट. म्हणजे तुम्ही जर एक इनपुट दिलं आणि त्याच्या एक्झॅक्टली आउटपुटला त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट इनपुट आउटपुट भेटतंय. म्हणजे बघा, एक्स इज इक्वल टू ए बार और ए डॅश. म्हणजेच काय? जर ए तुम्ही 0 दिला तर आउटपुट काय भेटते? 1. आणि ए जर तुम्ही 1 दिला तर आउटपुट काय भेटते? 0. म्हणूनच ह्या गेटला काय म्हणताय? दिस इज कॉल्ड एज इन्व्हर्टर गेट और व्हॉट इज अवर नेम? नॉट गेट. त्याचा सिम्बॉल बघा कसा आहे? एक ट्रायंगल आहे आणि त्याच्या समोर हा बबल ड्रॉ केलेला आहे. याला काय म्हणायचं? बबल. ओके. आणि दिस इज युअर आउटपुट एक्स अँड दिस इज युअर इनपुट ए. और आता कुठं कुठं काय ह्याचा आउटपुट असं पण लिहिलेलं आहे बघा, एक्स इज इक्वल टू, काय काय ठिकाणी असं पण लिहितात एक्स इज इक्वल टू ए बार, किंवा काय काय ठिकाणी काय लिहितात एक्स इज इक्वल टू ए डॅश. दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. ए बार घेतलं काय किंवा एक ए डॅश घेतलं काय. दिस इज नथिंग बट दी विच गेट? दिस इज नथिंग बट दी नॉट गेट. And what is the meaning of this NOT gate, or another name for this NOT gate is inverter. Inverter gate. का म्हणायचं इन्व्हर्टर? कारण जे इनपुट द्यायचं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला तुम्हाला आउटपुटला भेटते. म्हणजे 1 दिलं तर इथं भेटते 0 आणि इथं 0 दिलं तर तुम्हाला इथं भेटते 1. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज दी नॉट गेट और यू कॅन से इन्व्हर्टर गेट. कळलेलं आहे सगळ्यांना? Everybody got this one? Okay. Now next is very important, that is the NAND gate. बघा, नेक्स्ट कुठलं गेट आहे? NAND गेट. आता NAND म्हणजे काय? NAND is the combination of NOT and AND. NAND is the combination of
NAND is the combination of which two gate? NOT plus AND. म्हणजे बघा हे पहिलं गेट कुठलं आहे? दिस इज युअर नॅन्ड गेट. त्याला तुम्ही इथं पुढं बबल लावला म्हणजेच नॅन्ड प्लस नॉट, सॉरी अँड प्लस नॉट, इट बिकम्स दी नॅन्ड. ओके, म्हणजे नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल हा एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंट आहे कुणाच्या? अँड गेटच्या. म्हणजे अँड गेटला जिथं जिथं आउटपुटला 0 होतं तिथं तिथं नॅन्ड गेटच्या आउटपुटला काय आहे? 1 आहे. आणि नॅन्ड गेटला जिथं आउटपुट 1 होतं तिथं, सॉरी अँड गेटला जिथं आउटपुट 1 होतं तिथं नॅन्ड गेटला आउटपुट काय आहे? 0 आहे. बघा म्हणजे आता इथं याचं आउटपुट इक्वेशन यांनी इथे दिलेलं आहे. काय आहे? x इज इक्वल टू, जर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ अँड नॉट, म्हणजे ह्यांचं जर अँड केलं तर काय होणार आहे? a इंटू बी. आणि ह्याला जर नॉट करायचं असेल तर मी काय करणार? ह्याला बार किंवा डॅश किंवा कुठं कुठं असं पण दिलेलं आहे ए बी बार. याचं इंडिकेशन काय? these two inputs are connected in the NAND. ओके, आणि व्हॉट इज युअर आउटपुट ऑफ नॅन्ड गेट? बघा आता ह्याचं काय आउटपुट सांगू शकता तुम्ही? ह्याचं काय म्हणू शकता? ज्या वेळेस 2 इनपुट नॅन्ड गेटला हाय असतील त्यावेळेस तुमचा आउटपुट काय आहे? लो. अदरवाईज तुमचा आउटपुट काय आहे? हाय. आलंय का सगळ्यांना लक्षात? ज्या वेळेस तुमचे 2 इनपुट हे हाय असतील त्यावेळेस नॅन्ड मध्ये तुमचा आउटपुट काय आहे? लो. अदरवाईज तुमचं आउटपुट काय आहे? हाय. ओके, किंवा आता तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता. कसं काय? बघा अँड गेटचं आउटपुट काय? बघा अँड गेटचं 0001, म्हणजे जर ह्याचं नॅन्ड केलं तर नॅन्डचं काय येणार आहे? 111 आणि इथं 0, म्हणजेच तसंच आउटपुट आहे का? बघा इथं नॅन्ड गेट मध्ये बघा काय त्याचं आउटपुट इक्वेशन? 3 times 1 and 0. कळलंय का सगळ्यांना? व्हॉट इज नॅन्ड? नॅन्ड इज द कॉम्बिनेशन ऑफ अँड नॉट. अँड नॉट. कळलेलं सगळ्यांना? नाउ नेक्स्ट गेट इज नथिंग बट दी नॉर गेट. व्हेरी सिंपल, जसं नॅन्ड होतं तसं नॉर. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉर ऑर प्लस नॉट. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑर प्लस नॉट. बघा हे टोटल कुठलं गेट आहे? दिस इज दी ऑर गेट. आणि ह्याला तुम्ही बबल पुढे कनेक्ट केलेला आहे म्हणजे हे कुठलं झालं? इट बिकम्स दी नॉट गेट. म्हणजे ऑर प्लस नॉट, इट बिकम्स दी नॉर. आता ऑर गेटचं आउटपुट इक्वेशन काय होतं? ए प्लस बी. त्याला जर तुम्ही नॉट केलं तर काय येणार आहे? व्हॉट इट बिकम्स? ए प्लस बी. त्याला तुम्ही काय म्हणा? इथं डॅश म्हणा किंवा असं म्हणू शकता ए प्लस बी बार, काही म्हणा. दॅट इज नथिंग बट दी नॉर गेट. ओके, म्हणजे काय होणार आहे इथं? जसा तुमचा ऑरचा ट्रूथ टेबल होता, आउटपुट टेबल होता, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमचा ऑरचा काय होता? बघा जिकडं ऑरचा होता, ऑर काय होता? 0111. म्हणजे ऑर मध्ये काय होतं? कुठलं पण एक इनपुट हाय असेल तर तुमचं आउटपुट काय होतं? हाय होत होतं, अदरवाईज लो. पण इथं नॉर मध्ये काय? बघा whenever both inputs are low, दोन्हीही इनपुट्स लो असतील, दोन्हीही इनपुट्स लो असतील तर तुमचं आउटपुट काय? हाय. अदरवाईज युअर आउटपुट इज लो. आलं का लक्षात? दोन्हीही इनपुट लो असतील तर तुमचं आउटपुट काय? हाय. अदरवाईज युअर आउटपुट इज लो. कळलेलं आहे सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? Yes, sir. दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ दी नॉर गेट. हे तुम्हाला लक्षात घ्या. नॅन्ड आणि नॉर हे लक्षातच राहायला पाहिजेत.
नॅन्डचं ट्रूथ टेबल लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवणार, ज्या वेळेस तुमचं 1 1 आउटपुट आहे त्यावेळेस फायनल आउटपुट 0 आहे, आणि जी हिथं नॉर मध्ये काय ज्यावेळेस 0 0 आहे त्यावेळेस तुमचं आउटपुट काय 1. एवढं जरी लक्षात ठेवलं तर मोर दॅन इनफ आहे. ओके, सो दीज आर दी व्हॉट. आता बघा आपण काय बघितले, बेसिक गेट्स आणि युनिव्हर्सल गेट बघितले. बेसिक गेट कुठले आहेत, व्हिच आर दॅट बेसिक गेट्स, and or not, and which are the universal gate, NAND and NOR. Okay, but another one gate is there that we have to study, or another 2 gates are there that we have to study. These gates are called as XOR and XNOR. Okay, XOR or XNOR. आता बघा ह्याचं XOR or XNOR, ह्या गेटला काय म्हणायचं, दिस गेट्स आर कॉल्ड ॲज दी डिराइव्ड गेट. ह्या गेटला काय म्हणायचं, डिराइव्ड गेट. जे आपण 2 गेट बघणार आहोत, XOR आणि XNOR, त्याला काय म्हणायचं, डिराइव्ड गेट. अँड ऑर नॉट हे कसले गेट्स आहेत, बेसिक गेट्स. नॅन्ड आणि नॉर हे कसले गेट्स आहेत, युनिव्हर्सल गेट. आणि XOR आणि XNOR त्याला काय म्हणायचं, डिराइव्ड गेट. आता XOR म्हणजेच काय, एक्सक्लुझिव्ह ऑर. बघा हा त्याचा सिम्बॉल आहे, कशाचा, कुठल्या गेटचा, XOR गेटचा. काय केलेलं आहे, फक्त जसं आपलं एक ऑर गेट होतं तसंच गेट आहे, तसंच त्याचा सिम्बॉल आहे, फक्त इथं काय कनेक्ट केलंय, याच्या मागे एक लाईन अशी कर्व शेप लाईन ड्रॉ केलेली आहे. दिस इज A इनपुट अँड दिस इज B. आणि ज्यावेळेस असं प्लस करून त्याच्या इथं सर्कल काढलेलं असेल, दॅट इज द इंडिकेशन ऑफ XOR. किंवा त्याचं दुसरं इक्वेशन काय बघा XORचं, A बार B प्लस AB बार. दिस इज अगेन द इक्वेशन ऑफ XOR गेट. व्हॉट इज दॅट, A बार B, 10 minutes, A बार B प्लस AB बार. ओके, A बार B plus AB bar. So this is the output equation of the what I can say, XOR gate. Okay, and whenever if plus sign is there and on that plus sign circle has been drawn, then it is called as the what I can say, XOR gate equation. म्हणजे हे दोन्ही पण इक्वेशन XOR गेटचीच आहेत. तुम्ही असं समजू नका की दिस इज डिफरंट अँड दिस इज डिफरंट, बोथ आर सेम वन. ओके, now this is the truth table of XOR gate. So what you can say from this XOR gate, what you can observe here in the as far as the output is concerned, see what you can say, when both inputs of XOR gate are same, when both inputs of XOR gates are same, your output will be low, otherwise your output will be high. म्हणजे बघा XOR गेटचे दोन्हीही इनपुट जर सेम असतील तर तुमचा आउटपुट काय आहे, लो आहे. म्हणजे पहिलं इनपुट बघा 0 0, आउटपुट काय 0, म्हणजे दोन्ही इनपुट काय सेम आहेत. त्याच्यानंतर 1 1, आउटपुट काय आहे 0, म्हणजे दोन्ही इनपुट काय आहेत सेम आहेत. म्हणजे XOR मध्ये काय, whenever your 2 inputs are same, at that time your output will be low. That 2 inputs may be either 0 or may be either 1, it doesn't matter. Okay, but what is important, 2 inputs should be same, म्हणजे दोन्ही इनपुट काय पाहिजे, सेम पाहिजे. So this is nothing but your XOR. Everybody got this one, what is difference of this XOR? सगळ्यांना हे लक्षात राहील का, त्याचा ट्रूथ टेबल आणि त्याचं इक्वेशन लक्षात राहील का एव्हरीबडी? तुम्हाला 12th फिजिक्सला झालं का XOR, whether you have covered this XOR? No, sir. Okay. No, sir. So you have to remind it now because this is new for you. And which is last gate? Which is last gate? That is nothing but the which is last gate? XNOR. XNOR. सिम्बॉल काय आहे, सेमच आहे, फक्त इथं काय ऍड केलेलं आहे, XOR चा जो सिम्बॉल होता इथं त्याच्या पुढे काय ऍड केलेला आहे, हा बबल ऍड केलेला आहे. फक्त सिम्बॉल इज सेम. आणि बघा तिथं काय होतं, here whenever XOR is there, plus sign is there and circle is there. Here what, dot is there and that dot is covered with circle. Or what is its another equation? Equation of this XOR is A bar B bar
plus AB. What is that equation? A bar B bar plus AB. Now see its a truth table. Yacha truth table baga. What is its a truth table? See what you can say when both inputs of XNOR gate are same at that time your output is high. At that time your output is high. Okay. आता ह्याच्यात तुमचं XOR आणि XNOR मध्ये कन्फ्युजन होईल. XOR मध्ये काय होतं ज्यावेळेस तुमचे दोन इनपुट सेम असतील त्यावेळेस तुमचं आउटपुट काय होतं लो. पण XNOR मध्ये काय whenever your both inputs are same that time your output will be high, otherwise your output will be low. म्हणजे बघा ज्यावेळेस 0 0 असेल तर 1 आहे आणि 1 1 असेल तर 1 आहे, otherwise your output will be low. कळलंय का सगळ्यांना? डोंट कन्फ्यूज बिटवीन XOR अँड XNOR. XOR मध्ये काय when both inputs are same output will be low, and in XNOR when both input are same output will be high. Everybody got this one? हा कळलेलं आहे का सगळ्यांना? Yes sir. Everybody got this truth table of this particular all gates. हे सगळ्या गेटचे truth table तुम्हाला माहितच पाहिजेत. You should know all this truth table of 8 gate. किती आपण बघितले? 8 आहेत की 7 आहेत? 3 बेसिक गेट्स कुठले? AND OR NOT. Then 2 universal gate NAND NOR. Okay, and 2 derived gates XOR आणि XNOR. कळते का सगळ्यांना? Everybody got this one? Yes sir. Okay, so what you this universal gate we will study in maybe might be tomorrow you are having that whatever democracy paper is there, no, you are tomorrow